मानलं मास्तरीन बाई तुम्हाला. का? काय काय केलं पण शेवटी त्यासनी इथं आणलं. तुमच्यामुळेच. म्हणजे काय तुम्ही साथ दिली मला म्हणून एवढं सगळं शक्य झालं. आम्ही फक्त साथ दिली हो. मेन प्रयत्न फोकस तुमचा सगळा. चला असंच एकत्र मिळून आपण सगळं केलं ना अधिपती, तर यश नक्की मिळेल आपल्याला. लय आशावादी. प्रत्येकानेच असायला हवं. तुम्हाला नाही वाटत असं? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आता पुढे काय करायचं सांगा. म्हणजे सांगा की म्हणजे पुढचं काय नियोजन तुमच्या डोसक्यात आहे. आम्ही आपलं गाडी हाकायला रिकाम तुम्ही सांगाल तसं. अधिपती अहो खरंच विचारालोय तर मी. हळू फुला हॉस्पिटलमध्ये आहेत ना आपण. खरंच विचारालोय मी. हे बघा डॉक्टरांनी चेकअप केला की आपण मंदिरात जाऊ. हो हो हो. डॉक्टर साहेब असेल डॉक्टर म्हणताय. मग काय म्हणून? वकील थोडी ना म्हणणार आहे. तसं नाही हो, पण त्यांचा मान आहे. तुम्ही असं मान देत नाही त्यांना. डॉक्टर असं नाही म्हणाय. पण मी मान दिला. तुम्ही डॉक्टर म्हणताय. मग मी काय म्हणायला हवं? डॉक्टर साहेब म्हणायचो. का? डॉक्टर मध्ये पण मान आहेच की. असं नसते. आता वकील असेल तर त्याला काय ओ वकील जेवला काय असं म्हणतो काय आपण. काय म्हणजे वकील साहेब. डॉक्टर तर देवासारखा असतो, त्याला मान द्यायला नको. डॉक्टर साहेब म्हणाय नको. असं नसतं अधिपती. काय असं नसते? देवासारखे असतात हे मला अगदीच मान्य आहे, पण डॉक्टर ह्या पदवीमध्ये सुद्धा मान आहेच ना. डॉक्टर पुढे साहेब लावलं की उलट काय उलट काय? काही नाही. काय नाही. काय सांगा की. काही नाही, जाऊ दे. जाऊ दे कसं सांगा की. काही नाही, जाऊ दे. गरज नसते त्याची. मला वाटतं हो तुम्हाला वाटते कारण काय कारण काय? कारण काय काही नाही. नाही सांगा. असं अर्धवट कशाला सांगताय? सांगा की. बोला. म्हटलं ना काही नाही, जाऊ दे. हे तुमचे बाबा बरे होणं आता माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते बरे होईपर्यंत मला तुमच्याशी भांडायचं नाही. मला गरज आहे तुमची. कसली गरज? कशासाठी? माझ्या स्वार्थासाठी. म्हणजे आमचा बाप बरा होणं हे तुमचा स्वार्थ आहे? आहेच, आणि त्यासाठी तुम्ही मला साथ द्यायला हवी. एवढा निस्वार्थी स्वार्थ? अहो देवानं कसं घडवलं तुम्हासनी? अधिपती निघूया. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता. मी तुझ्यात दिसतो कमला. आजही तू द्या तूच सावली या दिशा. वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. उन्हे कोवळी तूच सांजही सावळी. रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या. स्वप्न
स्वप्न चालून आले बघता बघता हो स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला. या गोळ्या ड्रावर मध्ये कशा काय आल्या? तू रोज देत नाहीस त्यांना गोळ्या? देते सरकार, रोज देते. रोज गोळ्या देते, मग या गोळ्या इथं कशा काय आल्या? हा, कुणी टाकल्या या? काय विचारतोय आम्ही? बोल घडा घडा. सरकार, आधी मोठे मला गोळ्या नीट घ्यायचं नाहीत, खूप झटापट करायचे, तेव्हा गोळ्या खाली पडायच्या आणि खाली पडलेल्या गोळ्या कशा द्यायच्या म्हणून दिल्या नाहीत. सरकार, आता बघा ना, हे नवीन पाकिट, ह्यातल्या गोळ्या संपत आल्या, कारण 4-5 दिवस झाले मोठे मालक एकदम शांतपणे गोळ्या घेतात, बिलकुल झटापट करत नाहीत. नवीन गोळ्यांचा फरक पडलाय सरकार, खरं बोलते मी. यातला एक शब्द जरी खोटा असल तर तुझी काही खैर नाही, कळलं का? हे ऐकून द्या त्या गोळ्या. आम्ही सांगतो डॉक्टरांना नवीन गोळ्या पाठवायला. डॉक्टरांनी आपल्याला जे जे सांगितलं ते सगळं आता आपल्याला केलं पाहिजे रेग्युलरली. म्हणजे ते म्हटले तसं आपण बसल्या बसल्या सुद्धा व्यायाम करू शकतो. मी दाखवू तुम्हाला, हे बघा. अशा पद्धतीने मनगट हलवून तुम्ही व्यायाम करू शकता. हे बघ, बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं करून बघा. व्हेरी गुड. आता दिवसातून काही मिनिटं रोज असा व्यायाम करायचा. हो हो, वॉकला पण जायला सांगितलं ना डॉक्टरांनी, रोज वॉकलाही जा. डॉक्टर म्हटले तसं हा व्यायाम तुम्ही नियमितपणे केलात ना तर लवकरच बरे व्हाल. आणि तुम्ही मानेचे सुद्धा व्यायाम करू शकता. हे बघा, एकदा उजवीकडे, हळूच डावीकडे आणि सावकाश अशी गोल मान, सावकाश उजवीकडे. व्हेरी गुड. सावकाश सावकाश. एक मिनिट ओंकार दादा, गाडी जरा साईडला घेता का प्लीज? हो बहिणी, मंदिराजवळ आलो आहोत आपण. सावकाश. बरं वाटतं? अधिपती, अधिपती, काय? चला चला, मंदिरात जायचंय ना. हा, आलं काय? हा, चला की, चला चला. ए, चला ओंकी.
देवी, अधिपतींच्या बाबांची तब्येत लवकर बरी होते आणि बाप लेकामधला तणाव पण लवकर संपू दे. मी खूप घाबरले होते म्हणून खोटं बोलले. खरे तर त्यांचा मुलगा आणि सून त्यांना वेगळ्या गोळ्या देतात. नाही नाही नाही, मला नाही माहित त्या गोळ्या ड्रॉवरमध्ये कशा गेल्या. भुवनेश्वरी मॅडमना मी खूप घाबरते म्हणून मी काहीच नाही बोलले. हो माहिती आहे, पूर्वी असं व्हायचं, गोळ्या पडल्या की मी डस्टबिनमध्ये टाकायचे आणि नवीन गोळ्या त्यांना द्यायचे. पण ड्रॉवरमध्ये गोळ्या मी नाही ठेवल्या. ओके, नाही नाही नाही, मी काहीच नाही बोलणार. गुरुजी, लई वेळ झाला अधिपतींना जाऊन, अजून कशा आले नाहीत ते. आणि या दुर्गीला पाठवलं मागावर, पण तिचाही काही पत्ता नाही. सगळं ठीक असेल ना व? मोठ्या मालकांची तब्येत तर बिघडली नसेल ना व? कसं कळणार आम्हाला? चंचे, तुझ्या डोसक्यात काय ते तर सांग की ग. समजा काय आत्ताच सांगू काय मम्मी? आई हाय मी तुझी, मला समजा कळलंच पाहिजे. बोल. फोन वाजतोय बघ तुझा. प्रियताई कॉलिंग. काय करू मी यायचं? जरा बाहेर आले नाही का फोनवर फोन हिचे. काय सांगू म्या? खोबाड उचकटायचा नाही, गप्प बस. हॅलो ताई, हा बोल. हा बोल. काय गवाधरनं फोन करतोय आम्ही तुला. हा, आईस कुठं? ते म्या त्यासनी फॉलो करायला ना व. आणि ते कुठं आहेत? हा ते का नाही, ते आहेत, हितच आहेत. कुठं आहेत ते? तुझ्या बोलण्यात ठामपणा नाही दुर्गे. अगं नाही ताई, अगं ते आम्ही का नाही, हा मंदिराच्या आवारात आहे. अगं लई गर्दी आहे का इकडं, म्हणून आत्ताच त्यांची गाडी इकडं मंदिराकडे गेली. मी बी तिकडेच जात होते. आता बघते हा ती कुठं आहेत ते. हा, तू नक्की मंदिरात आहेस ना व? आणि ते पण? हा ग ताई, मंदिराच्या दारातच आहे की. म्या खोट कशाला बोलेन म्या, होय का नाही? ते मंदिरात गेलेत, आता मी जाते त्यांच्या माग माग. हा, जाऊ काय, बघू काय? ठीक आहे, जा तू. आणि नीट लक्ष ठेव. काय अधिपती एकटे असते तर काही काळजी नव्हती, पण सुनबाई आहेत त्यांच्या बरोबर. आणि सुनबाई लई चालाक आहेत. नक्की वटी भरतात का आणखीन काय करतायत ते कळव आम्हाला. वय वय ताई. मम्मी, देवी तुझं भलं करू. एक काय ग, काय खबर? मंदिरातच गेलते ना व? वय ताई, अगं तिथनं गाडी निघाल्यासारखी दिसली मला. मग मी काय पुढे आले. तू काय बी काळजी करू नकस. जोगतीनं जसं सांगितलंय तसंच केलं त्यांनी. भरली त्यांनी वटी. चला, ठीक आहे. ताई, मला माहित आहे तुला लहानपणापासून ही बुद्धिबळ खेळायची सवय आहे म्हणून. पण मला तर काय कळतच नाही बघ. ह्यामध्ये ते काळ्या सोंगट्या आणि पांढऱ्या सोंगट्या एवढंच काय ते माहित आहे. तुला नाहीच कळायचं, कारण ह्यो खेळ म्हणजे डोसक्याचा व्यायाम आहे, डोसक्याचा. पर हे खेळणं अवघड असतंय ना व ताई? बुद्धिबळ म्हणजे आपल्या आयुष्याचा आरसा असतोय. कसला डोमलाचा आरसा ताई?
मला तर काय बी कळत नाही कसं खेळतात काय काय कळत नाही बाबा. अवघड आहे पण यो खेळ लय शिकवतो आपल्याला. प्रत्येक चालीचा परिणाम आपल्या खेळावर होतो. आपण जे काय वागतो त्याचे पडसाद आपल्या आयुष्यावर उमटत्यात नव तसा. आणि काय होतं कधी कधी 2 पावलं पुढं जाण्यासाठी 2 पावलं मागं यावं लागतंय. कधी तिरकं चालावं लागतंय, कधी थांबावं लागतंय. हे ताई हे तर हायच ग, पण तू महाग अधिपतीसाठी आल्यास ना. अधिपतींच्या लग्नाला आमचा पूर्ण नकार होता, पण आम्ही आमचा हट्ट मागं घेतला. पण तो तात्पुरता मागं घेतला. मी दोघे जोडीने दर्शन घ्या. ओके यांना बसू तिकडं, आम्ही पाया पडून घेतो. बरं वाटतंय त्यांना मोकळ्या हवेत येऊन. इतक्या वर्षात त्यांना कधीच बाहेर आणलं नव्हतं. म्हणजे काय मुद्दाम घरात ठेवलं नव्हतं, तब्येतच त्याची बरी नसते आणि काय. हो मी कुठे म्हटलं मुद्दाम केलं म्हणून, फक्त विचारलं बाहेर आणलं नव्हतं का. मला वाटलं तुम्ही आईसाहेबांनी बोल लावा लागलाय का काय. अधिपती तुम्हाला कधीही काही प्रश्न विचारला ना की उत्तर देताना तुम्ही आईसाहेबांचा बचाव करता. त्यांना कोणी जबाबदार ठरवत नाही. खरंच मी फक्त एवढंच म्हटलं की त्यांनी मोकळी हवा सूर्यप्रकाश कधीच अनुभवला नाही. अनुभवलं नाही म्हणजे काय, त्यांची तब्येतच बरी नसत्या त्यामुळे घरातनं गाव बाहेरच पडले नाहीत ते. असं का पण? असं का म्हणजे तुम्हाला माहित नाही का हे असा अडगेपणा, हेकेखोर स्वभाव, आडमुठेपणा. आणि आमच्या आईसाहेबांनी त्यांच्यासाठी जेवढं केलं ना आयुष्यभर कुठल्याच बाईने केलं नसतं माहित आहे. आणि त्यांच्यामुळे आईसाहेबांनी एवढं भोगले अख्ख्या घरादारानंच. अशा नाही माणूस जाऊ दे उगाच देवाच्या दारात. ओ ओके धरेच नाही पडचिला की कशाला आईसाहेबांच्या डोसक्याचा ताप वाढवून ठेवालाय. हो 10 वेळा सांगितलं कळत नाही. बघितलं मास्तरीनबाई म्हणताना आम्ही सोडत नाही असली कधी. चला आता हो चला आईसाहेब वाट बघत असतील. मास्तरीनबाई ओ चला ए ओके सर.